राहुरी तालुक्यामध्ये गणेश उत्सवादरम्यान डीजे वाजवताना नियमांचं उल्लंघन झाल्यास त्या मंडळांवर कारवाई करण्याचा इशारा डीवायएसपी जयदत्त भवर यांनी देताच अनेक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आमदार शिवाजी कर्डिले यांचे सुपुत्र भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांच्यासमवेत बैठक घेतली। जर कुठल्याही मंडळांवर पोलीस केस झाली तर ती पहिली केस माझ्यावर व्हावी असं ठाम विधान कर्डिले यांनी करत मंडळांच्या पाठीशी असल्याचा विश्वास व्यक्त केला। काल राहुरी शहरातल्या मुळाप्रवरा कार्यालयात शहरातील सर्व गणेश मंडळांची एक महत्त्वपूर्ण बैठक युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती। बैठकीस भाजप जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे, तालुकाध्यक्ष विक्रम भुजाडी, धनंजय आढाव, युवराज गाडे, राम शिंदे, माजी नगरसेवक राजेंद्र उंडे, नयन शिंगी, अक्षय तनपुरे, शिवाजीराव डवले, योगेश काळे, प्रकाश पारख, उमेश शेळके, राष्ट्रवादी शहराध्यक्ष निलेश शिरसाट, गणेश खैरे आदींसह गणेश मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते। शहरातील गणेश मंडळांनी उत्सव कसा शांततेत, नियमांनुसार आणि एकोप्याने साजरा करता येईल याबाबत या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली। अक्षय कर्डिले यांनी सर्व मंडळाच्या पदाधिकारी आणि सदस्यांशी संवाद साधत सांगितलं की गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे। सर्व मंडळांनी प्रशासनाशी सहकार्य करून कायदा सुव्यवस्था राखत उत्सव साजरा करावा। तसेच त्यांनी महायुतीच्या वतीनं 5 सर्वोत्कृष्ट देखाव्यांना पारितोषिक देखील दिली जाणार असल्याची घोषणा केली। अनेक मंडळांनी साऊंड सिस्टीमसाठी स्वतःच्या खर्चातून तयारी केली असून त्यांनी नियमांचं पालन करून योग्य पद्धतीने साऊंड सिस्टीम लावावी असं आवाहन त्यांनी केलं। जर कुठल्याही मंडळावर पोलीस केस झाली तर ती पहिली माझ्यावर व्हावी असं ठाम विधान करत त्यांनी मंडळांच्या पाठीशी असल्याचा विश्वास व्यक्त केला। आज संपूर्ण राहुरी शहर व तालुक्याच्या वतीने 2 दिवसांनी जो गणेश उत्सव आपला साजरा होणार आहे त्या निमित्तानं सर्व मंडळाचे अध्यक्ष व सर्व सदस्य आणि मंडळाच्या वतीने आज आम्ही पोलीस प्रशासनासोबत मीटिंग केलेली आहे। जो काही 2-3 दिवसापूर्वी आपल्या राहुरीमध्ये मीटिंग पोलीस प्रशासनासोबत मंडळांची झाली त्यावरती मुलांचं सर्वांचं आणि मंडळाच्या अध्यक्ष आणि सदस्यांचं मिळून ठरलं की आपण सर्व त्यांची मागणी होती की डीजेला परवानगी मिळावी साऊंड सिस्टीमला आणि कुठेतरी प्रशासनाने त्याच्यावर कायदा घातला आणि परवानगी देणार नाही अशा प्रकारचं गोष्ट 2 दिवसापूर्वी झाली आणि आज पुन्हा आम्ही लगेचच सगळ्या मंडळाच्या अध्यक्षांची आणि सदस्यांची मिळून मीटिंग घेतली। सर्वांचं मिळून मागणी आली की आपला गणेश उत्सव पारंपरिक ज्या पद्धतीने आपण साजरा करतो तसाच साजरा झाला पाहिजे आणि आज आपल्याला माहिती की भारत देशामध्ये नव्हे तर जगामध्ये सगळ्यात आनंदाचा हिंदू धर्मामध्ये आपला गणेश उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये प्रत्येक मंडळ कसं तयार होतं आपल्याला माहिती की एक मुलगा एक मित्र असे सगळे मिळून एक ग्रुप तयार होतो आणि तो मिळून ठरवतो की आपण गणपती बाप्पाला आपल्या कॉलनीमध्ये घरामध्ये आणलं पाहिजे असं मंडळ तयार होतं आणि प्रत्येक मुलगा आपल्याला माहिती की राहुरीतला हा शेतकरी आहे, स्वतः कामावरती जाऊन नोकरी करतोय, पैसे कमवतोय आणि ते पैसे कमवून फुलना फुलाची पाकळी म्हणून प्रत्येक मुलगा आपल्या खिशातून 500-1000 रुपये असा मिळून वर्गणी गोळा करतो आणि ती वर्गणी गोळा करून एक साऊंड सिस्टीम एक आपला आनंद कसा दिलेला होईल याच्याकरता साऊंड सिस्टीम लावतो। आज आपल्याला माहिती की कुठलंही कार्य असलं आपल्या घरामध्ये असू, सार्वजनिक असू किंवा कुठेही असू, डीजे साऊंड सिस्टीम किंवा आवाजाशिवाय कोणताच उत्सव साजरा होत नाही। आवाज नसला तर उत्सवामध्ये ते आनंद येत नाही, ती ऊर्जा नसते आणि त्यामुळं सगळ्यांची मागणी माझ्याकडे आली की आपण कोणत्याही परिस्थितीत डीजेला परवानगी आम्हाला मिळवून द्यावी आणि त्या संदर्भातच आज आम्ही संपूर्ण राहुरीच्या वतीने पोलीस प्रशासनासोबत मीटिंग घेतली की आम्ही सगळ्या गोष्टीचं पालन करू। सगळ्या मंडळाची जबाबदारी राहुरीच्या प्रत्येक नागरिकाची, व्यक्तीची, मंडळाच्या अध्यक्षाची, मंडळातल्या सदस्यांची सगळ्यांची जबाबदारी मी घेतो, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला डीजे वाजवायचा आहे, आम्हाला आनंद साजरा करायचा आहे आणि याकरता पोलिसांशी मी बोललो, विनंती केली आणि त्यांनी देखील आपल्याला परवानगी दिलेली आहे आणि निश्चितपणे सगळ्या मंडळाच्या सदस्यांना, अध्यक्षांना व नागरिकांना मी सांगतो आमदार कर्डिले साहेबांच्या वतीने एकही नागरिक असू, मंडळाचा अध्यक्ष असू, सदस्य असू, एकही व्यक्तीवरती मी गुन्हा दाखल होऊन देणार नाही असा शब्द या निमित्तानं आपल्याला सर्वांना मी देतो आणि कुठलाही आपला हा उत्सव साजरा करायचा तर एक अतिशय आनंदामध्ये आपण साजरा करू। ज्या पद्धतीने आपण सर्वांनी आता
मंडळाच्या पोरांनी डीजेची बुकिंग 2-2, 3-3 महिने पहिलेच ॲडव्हान्स देऊन डीजेला बुक केलेलं आहे. त्याच्यामुळे ते बुकिंग तशीच राहणार आणि आपले डीजे अतिशय आनंदामध्ये वाजणार आणि आपण सर्व हा उत्सव अतिशय आनंदामध्ये साजरा करू एवढं या निमित्तानं सांगतो. आणि कोणालाच घाबरायची किंवा चिंता करायची गरज नाही. आमदार कळदिले साहेब व मी आपल्या सेवेसाठी सदैव हजर आहोत आणि एकही नागरिकांना किंवा मंडळाच्या कुठलाही व्यक्ती असू कोणत्याच प्रकारचा त्रास किंवा कुठल्या प्रकारचा अन्याय आम्ही 100% होऊन देणार नाही एवढा हा शब्द या निमित्तानं मी देतो. सर्वांना बैलपोळा आणि गणेश उत्सवाच्या मनापासून आमदार कळदिले साहेबांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय. या बैठकीस उपस्थित पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी सांगितलं की सर्व मंडळांनी पर्यावरणपूरक उत्सव साजरा करावा तसेच डीजे आणि साऊंड सिस्टीमच्या बाबतीत शासनाच्या नियमांचे पालन करावं. पोलीस प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य दिलं जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं. यस9 मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी.